हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी निघालेली आहे या वर्षीच्या शेवटच्या हळदीकुंकूसाठी, म्हणजेच माझ्या मैत्रिणीच्या घरी. आणि या वर्षीचं शेवटचं यासाठी म्हणते कारण आज आहे 3 तारीख आणि उद्या 4 तारीख म्हणजेच रथसप्तमी. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हळदीकुंकू हे रथसप्तमी पर्यंतच असतात. पण हा ब्लॉग मात्र एडिट करून पोस्ट करायला थोडा लेटच झालाय. आणि आज पहिल्यांदा हळदीकुंकाला मी साडीला नेसता ड्रेस घालून जाते कारण एक ऑर्डर कंप्लीट करून देण्यामध्ये वेळ गेला. आणि पोहोचलेली आहे मैत्रिणीच्या बिल्डिंगमध्ये. आणि इथल्या सगळ्या बिल्डिंग अशाच असतात, प्रत्येकाचे दरवाजे बंद आणि मोठमोठ्या लॉबी. चला तर मग बघूया आज निशाने हळदीकुंकाची तयारी कशी केलेली आहे ते. घर पाहून तर तुम्हाला समजलं असेल, या आधी सुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही हे घर आणि माझी मैत्रीण निशा या दोघांनाही पाहिलेलं आहात. आणि कोणतेही फंक्शन किंवा फेस्टिवल असू दे, आवडीने इतकंच ती घर सजवत असते. माझ्यासोबत आणखी 3 मैत्रिणी आलेल्या आहेत, अजून बऱ्याच यायच्या बाकी आहेत. नमस्कार. बोरडाणानंतर आम्ही सर्व मस्त गप्पा मारत बसलो. आणि ज्यावेळी आपण एकमेकींच्या घरी कार्यक्रम किंवा हळदीकुंकासाठी जातो तेव्हा आणखी मैत्रिणी वाढतात, आणखी मैत्रिणींची ओळख होते. शिवाय निशाचा कॉम्प्लेक्स आहे ना, तो बराच मोठा आहे आणि या कॉम्प्लेक्समध्ये ना बरेच महाराष्ट्रीयन राहतात, त्यामुळे तिच्या इथे भरपूर मैत्रिणी झालेल्या आहेत. यानंतर निशाने आम्हा सगळ्यांना हळदीकुंकू दिलं. आणि आज वाणामध्ये तिने आम्हाला दिलेले आहे छोटे छोटे नाजूक असे काचेचे ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी कंटेनर. हळदीकुंकू आणि बोरणांसोबतच तिने आज आम्हा सर्वांसाठी जेवण सुद्धा केलं होतं. आणि आजच्या जेवणामध्ये तिने बनवलेलं आहे व्हेज पुलाव, शेवयाची खीर, वरण, चना मसाला, पुरी, त्याशिवाय लोणचं, बुंदी रायता, चटणी असं सर्व. आणि आम्हा सर्वांच्या जेवणासोबतच गप्पा सुद्धा सुरू होत्या. आणि निशाने खरंच खूप छान सर्व स्वादिष्ट जेवण बनवलेलं होतं. आणि सर्वात शेवटी आम्ही सर्व फोटोज काढायला काही विसरलो नाहीत. असा होता आजचा व्लॉग. अबुधाबीमधल्या माझ्या मैत्रिणीच्या घरचं या वर्षीचं शेवटचं हळदीकुंकू कसं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत काळजी घ्या. बाय.